लास्ट लेक्चरला आपण जनरल सायन्स 8 जनरल सायन्स या सब्जेक्ट मध्ये सेकंड चॅप्टर जो होता हेल्थ अँड डिसीज तो आपण पूर्ण कंप्लीट केला होता, बरोबर आहे. तर त्यानंतर आता या सब्जेक्ट मधला फर्स्ट टर्म मधला जो तिसरा चॅप्टर आहे तो तिसरा चॅप्टर आपण बघणार आहोत. तर तो तिसरा चॅप्टर कोणता आहे, त्याचं नाव काय आहे बा, तर तिसरा चॅप्टर आहे फोर्स अँड प्रेशर. फोर्स आणि प्रेशर हे दोन शब्द तुम्ही ऐकलेत, बरोबर की. ह्याच्या अगोदर सुद्धा फोर्स हा शब्द बऱ्याच वेळा ऐकलाय. तर फोर्स म्हणजे काय, बल, आणि प्रेशर म्हणजे काय, दाब, बरोबर आहे. तर फोर्स अँड प्रेशर म्हणजेच काय, बल आणि दाब, हे प्रकरण आपण बघणार आहोत, बरोबर आहे. तर त्यासाठी मी पीपीटी जी केलेली आहे ते पीपीटीची स्क्रीन शेअर करतोय तुम्हाला, ठीक आहे. सगळ्यांना स्क्रीन दिसते? हो. ओके. तर जसं मी सांगितलं की जनरल सायन्स त्याच्यामधला तिसरा चॅप्टर जो आहे तो म्हणजे फोर्स अँड प्रेशर, ज्याला आपण काय म्हणतो, बल व दाब असं म्हणतो, ठीक आहे. आता त्यामध्ये काय काय बघणार आहोत बा, लेट स्टडी. कोणकोणते पॉइंट्स आपण बघणार आहोत. त्यातला पहिला जो पॉइंट आहे तो म्हणजे कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस, संपर्क व असंपर्क बले. कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट, संपर्क व असंपर्क बले. दुसरा आहे बॅलेन्स्ड अँड अनबॅलेन्स्ड फोर्स, म्हणजे संतुलित आणि असंतुलित बले. सेकंड पॉइंट आहे बॅलेन्स्ड अँड अनबॅलेन्स्ड फोर्स, ज्याला आपण संतुलित आणि असंतुलित बले म्हणतो, बरोबर. थर्ड पॉइंट कुठला आहे बा, इनर्शिया, जडत्व म्हणजे काय आपण बघणार आहोत. फोर्थ पॉइंट आहे प्रेशर, म्हणजे दाब, दाबाची व्याख्या आपण बघणार आहोत. नंतर ब्युएंट फोर्स, ब्युएंट फोर्स म्हणजे काय, प्लावक बल म्हणतात त्याला मराठीत. तर ब्युएंट फोर्स ही संकल्पना काय आहे किंवा प्लावक बल म्हणजे काय हे सुद्धा आपण बघणार आहोत. नंतर आहे आर्किमिडीज प्रिन्सिपल, म्हणजे आर्किमिडीजनं सांगितलेलं जे तत्व आहे ते तत्व आपण बघणार आहोत. आर्किमिडीज प्रिन्सिपल अतिशय महत्वाचं, ह्याच्या अगोदर हे सुद्धा नाव तुम्ही ऐकलेलं आहे, आर्किमिडीज प्रिन्सिपल. त्यानंतर लास्ट पॉइंट जो आहे तो म्हणजे डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अँड रिलेटिव्ह डेन्सिटी. आता डेन्सिटी म्हणजे घनता हे आपल्याला माहित आहे, तर पदार्थाची घनता आणि सापेक्ष घनता म्हणजे रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे काय बघणार आहोत आपण. बघा आणखी एकदा, या प्रकरणामध्ये फोर्स अँड प्रेशर या प्रकरणामध्ये कोणकोणते आपण मुद्दे बघणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला आहे कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस, ज्याला संपर्क व असंपर्क बले म्हणतात. त्यानंतर बॅलेन्स्ड अँड अनबॅलेन्स्ड फोर्स, ज्याला संतुलित आणि असंतुलित बल असं म्हणतात. इनेर्शिया म्हणजे जडत्व, त्यानंतर प्रेशर म्हणजे दाब, त्यानंतर ब्युएंट फोर्स म्हणजे प्लावक बल, नंतर आर्किमिडीज प्रिन्सिपल म्हणजे आर्किमिडीजचं तत्व, त्यानंतर डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अँड रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे पदार्थाची घनता व सापेक्ष घनता म्हणजे काय आपण बघणार आहोत, ठीक आहे. आता त्यानंतर सुरुवातीलाच आपण जसं धड्याचं नाव सांगितलंय की फोर्स अँड प्रेशर, तर पहिल्यांदा आपल्याला फोर्स ही कन्सेप्ट शिकायची. तर फोर्स म्हणजे काय, व्हॉट इज अ फोर्स, बलाची व्याख्या कशी करता येईल आपल्याला, बल म्हणजे काय. आता त्यासाठी मी काही उदाहरण सांगतोय बघा. सुरुवातीला समजा एखादा स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे, म्हणजे एखादी स्थिर वस्तू आहे. उदाहरणार्थ एखादी खुर्ची ठेवलेली आहे किंवा एखादं टेबल ठेवलेलं आहे जमिनीवरती, ती स्थिर असणारी वस्तू. त्यानंतर आणखी दुसरं एक उदाहरण सांगतो बा, एखादी व्यक्ती सायकल चालवते, म्हणजे सायकल चालवणारी व्यक्ती ही मोशन मध्ये, सायकल चालवणारी व्यक्ती ही मोशन मध्ये. आता ह्या दोन्ही केसेसमध्ये मला बघा स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे, स्थिर असणारी वस्तू म्हणजे स्थिर असणारं टेबल असेल, खुर्ची असेल, ह्याला मला मोशन मध्ये आणायचंय. म्हणजे ती पोझिशन काय आहे त्याची, स्टेशनरी होती, ती आता मोशन मध्ये आणायची. आणि त्याच पद्धतीनं सायकल चालवणारी व्यक्ती म्हणजे जी मोशन मध्ये, रस्त्यावरून चाललेली व्यक्ती जी सायकल चालवते, त्याची डायरेक्शन चेंज करायची आहे किंवा त्याला थांबवायचंय. तर या दोन्ही ठिकाणी कशाची आवश्यकता आहे, दोन्ही ठिकाणी कशाची आवश्यकता आहे बा, जर एखादा स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे म्हणजे स्थिर वस्तू आहे, त्याला मोशन मध्ये आणायचं असेल तर फोर्स लावलं पाहिजे, बरोबर आहे, म्हणजे बल लावलं पाहिजे. म्हणजे स्थिर असलेलं टेबल असेल त्याला मला मोशन मध्ये आणायचंय, गतीमध्ये आणायचंय, तर तिथं फोर्स लावलं पाहिजे. आणि त्याच पद्धतीनं एखादी व्यक्ती सायकलवरून चाललेली आहे, ती मोशन मध्ये, किंवा त्याला अचानक एका ठिकाणी टर्न घ्यायचंय,
तर काय केलं पाहिजे, तिथं सुद्धा आपल्याला फोर्स लावलं पाहिजे. म्हणजे आपण सायकल एखाद्या दिशेला वळवायची असेल तर जे आपल्या हातात हँडल असतं त्याला आपण त्या डायरेक्शन मध्ये वळवतो, म्हणजेच काय फोर्स लावतो. किंवा आपल्याला थांबवायचं असेल तर आपल्या हातामध्ये असणारे जे ब्रेक्स असतात ते ब्रेक आपण दाबतो, ब्रेक दाबले की त्या चाकाला असणारे जे पॅडल्स आहेत त्याला घासतात आणि चाकाचा वेग कमी होतो. म्हणजे ह्या दोन्ही उदाहरणामध्ये बघा कोणती दोन उदाहरणं सांगितली मी. एखादा ऑब्जेक्ट जो स्टेशनरी असतो, स्थिर असतो, त्याला मोशन मध्ये आणण्यासाठी किंवा एखादा मोशन मध्ये असलेला ऑब्जेक्ट म्हणजे एखादी मोशन मध्ये असलेली सायकल त्याला थांबवायचं असेल किंवा त्याची डायरेक्शन चेंज करायची असेल तर तिथं सुद्धा फोर्स आवश्यकता असतो. म्हणून फोर्सची व्याख्या काय करता येते बघा. व्हॉट इज अ फोर्स? बघा तुम्हाला जसं चित्रात दिसतं येतं की ही गाडी आहे, ह्या गाडीला आपल्याला स्टेशनरी कार आहे, ही स्टेशनरी कार आहे म्हणजेच काय स्थिर आहे. त्याला मोशन मध्ये आणायचं असेल तर गाडी स्टार्ट केलं पाहिजे, इंजिन आतलं इग्निट झालं पाहिजे म्हणजे ती गाडी पुढे जाणार. किंवा बंद असलेली गाडी असेल तर पाठीमागून आपल्याला ढकलावी लागणार. आणि इथं बघा एक व्यक्ती सायकल स्वार आहे की जी सायकल चालवते, त्याला सायकल थांबवायचं असेल किंवा त्याला एखाद्या डायरेक्शनला सायकल वळवायचं असेल तर इथं फोर्स लावलं पाहिजे. म्हणून बघा अ स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑन विच नो फोर्स इज ऍक्टिंग. बघा अ स्टेशनरी, स्टेशनरी म्हणजे काय स्थिर, ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू. अ स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑन विच नो फोर्स इज ऍक्टिंग म्हणजे बल जर अप्लाय केलं नसेल किंवा बल प्रयुक्त होत नसेल त्याच्यावरती. रिमेन स्टेशनरी म्हणजे काय आहे तशीच ती स्थिर राहणार. म्हणजे एखाद्या स्थिर वस्तूवर बल जर आपण लावलं नाही तर ती वस्तू स्थिरच राहणार. अ स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑन विच नो फोर्स इज ऍक्टिंग रिमेन्स स्टेशनरी. एखाद्या स्थिर असणाऱ्या वस्तूवर आपण जर बल लावलं नाही तर ती वस्तू स्थिरच राहणार. त्यानंतर अन ऑब्जेक्ट इन मोशन, अन ऑब्जेक्ट इन मोशन म्हणजे जी वस्तू गतीमध्ये आहे. अन ऑब्जेक्ट इन मोशन continues to move with the same speed and direction when no force is acting on the object. म्हणजे दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा काय दिले बघा. an object in motion continues to move with the same speed and direction when no force is acting on the object. म्हणजे एखादी वस्तू जी गतीमध्ये आहे ती आहे त्या गतीमध्येच किंवा त्याच्या स्पीडनं त्याची गती कंटिन्यू ठेवते किंवा त्याची डायरेक्शन सुद्धा कंटिन्यू ठेवते, डायरेक्शन बदलत नाही. कधीपर्यंत? जोपर्यंत त्याच्यावरती कोणताही फोर्स ऍक्ट होत नाही. बघा दोन्ही वाक्यांचा आणखी एकदा अर्थ लक्षात येतो का. जी वस्तू स्थिर आहे त्या वस्तूवर जर आपण बल लावलं नाही तर ती वस्तू स्थिर राहणार. जी वस्तू गतीमध्ये आहे ते असणारी गतीमध्ये असणारी वस्तू त्याचा स्पीड आणि त्याची डायरेक्शन आहे असं ठेवणार. कधीपर्यंत? जोपर्यंत त्याच्यावरती फोर्स आपण लावत नाही. म्हणजेच दिस इज द न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. म्हणजे ही सगळी जी उदाहरणं आहेत ही सगळी उदाहरणं कशाचा रेफरन्स सांगतात तर 9वी ला गेल्यानंतर तुम्हाला लॉज ऑफ मोशन हा चॅप्टर आहे की ज्याच्यामध्ये न्यूटननं गतीच्या विषयक सांगितलेले नियम आहेत. 3 नियम. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन आणि न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. त्यातला न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन म्हणजे ही जी उदाहरणं आहेत वरती, कोणती उदाहरणं? कुठलीही स्टेशनरी ऑब्जेक्ट असेल किंवा कुठलेही मोशन मध्ये असणारा ऑब्जेक्ट असेल, स्टेशनरी ऑब्जेक्टला मोशन मध्ये आणणं किंवा मोशन मध्ये असणाऱ्या ऑब्जेक्टला स्टेशनरी करणं, ही उदाहरणं ही लॉ ऑफ मोशन, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन वर आधारित आहेत. त्यालाच पुढे आता तुम्हाला मगाशी मी लेटेस्ट स्टडी मध्ये सांगितलं होतं बघा, इनर्शिया हा शब्द आलता. तर इनर्शिया हा शब्द जडत्व त्याला म्हणतात. जडत्वावर आधारित ही उदाहरणं आहेत. त्यालाच न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन असं म्हणतात किंवा न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशनशी रिलेटेड असणारे हे एक्झाम्पल्स आहेत. हे पुढे लक्षात येईल तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे आता ह्याच्यावरून आपल्याला अर्थ काय काढता येतो सांगा की कुठलीही स्टेशनरी असणारे ऑब्जेक्ट त्याला जर मोशन मध्ये आणायचं असेल तर त्याला ढकललं पाहिजे किंवा पुश केलं पाहिजे किंवा ओढलं पाहिजे. पुश किंवा पुल, ओढलं पाहिजे किंवा ढकललं पाहिजे की जेणेकरून ती वस्तू काय होईल, मोशन मध्ये येईल. बरोबर आहे. किंवा त्याची डायरेक्शन चेंज करेल. जसं आपण सायकलचा हँडल वळवतो म्हणजेच काय, त्याला पुल करतो. बरोबर आहे. किंवा पुश करतो सायकलच्या हँडलला ज्या डायरेक्शनला आपल्याला जायचं असतं. मग अशा वेळी स्टेशनरी असणारा ऑब्जेक्ट हा मोशन मध्ये येतो आणि मोशन मध्ये असणारा ऑब्जेक्ट हा स्टेशनरी होतो किंवा त्याची डायरेक्शन चेंज होते. हे पुश किंवा हे पुल, हे ओढणं किंवा हे ढकलणं जे काय आहे त्यालाच काय म्हणलं जातं, फोर्स असं म्हणलं जातं. ठीक आहे. तर हे एक्झाम्पल तुम्हाला जी महत्त्वाची सांगितले हे लक्षात ठेवा की ज्याच्यामध्ये आपण काय सांगितलं सुरुवातीला, फोर्स आपण बघणार आहोत. तर फोर्स बघण्याअगोदर आपल्याला हे सुद्धा माहित असलं पाहिजे की कुठलाही एखादा स्टेशनरी ऑब्जेक्ट असेल तर तो स्टेशनरी ऑब्जेक्ट जोपर्यंत त्याच्यावरती फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत त्याची जागा सोडत नाही. म्हणजे एखाद्या शेतामध्ये तुमचा एखादा मोठ्याच्या मोठा दगड आहे तर तो कितीतरी दिवसांनी जरी तुम्ही जाऊन बघितलं तर तो त्याच ठिकाणी असणार. त्याला कुणीतरी हलवल्याशिवाय तो स्वतःहून त्याची जागा सोडणार नाही. किंवा एखादा व्यक्ती सायकलवरून चालला असेल किंवा बाईक वरून चालला असेल
तर बाईकवरून चालताना त्याचं जे काही मोशन आहे ते मोशन थांबवायचे असेल तर आपल्याला ब्रेक दाबला पाहिजे किंवा त्याच्यावरती फोर्स अप्लाय केला पाहिजे, त्याशिवाय ती ऑब्जेक्ट स्टेशनरी होणार नाही. किंवा डायरेक्शन जरी चेंज करायचं असेल तर तिथं सुद्धा आपल्याला फोर्स लावावं लागतं. त्यालाच जे पुश किंवा पुल आहे त्याला फोर्स असं म्हणतात. त्याची डेफिनेशन आपण बघूया पुढे. व्हॉट इज द फोर्स? तर पुश म्हणजेच काय, ढकलणं, आणि पुल म्हणजे काय, ओढणं. तुम्हाला चित्रात दिसते बा, पुश म्हणजे काय, ढकलणं, आणि पुल म्हणजे काय, ओढणं. अ फोर्स इज अ पुश ऑर पुल म्हणजे ढकलणं किंवा ओढणं दॅट कॉजेस अन ऑब्जेक्ट टू मूव्ह, की ज्याच्यामुळे ऑब्जेक्ट काय होतो, मूव्ह होतो किंवा मोशन मध्ये येतो. किंवा स्टॉप ऑर चेंज द डायरेक्शन म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टला, स्टेशनरी असणाऱ्या ऑब्जेक्टला आपल्याला मोशन मध्ये आणायचं असेल किंवा एखाद्या मोशन मध्ये असणाऱ्या ऑब्जेक्टला आपल्याला स्टॉप करायचं असेल, स्टेशनरी करायचं असेल, तर आपल्याला काय करावं लागणार, त्याला पुश करावं लागेल किंवा पुल करावं लागेल. म्हणून अ फोर्स इज अ पुश ऑर पुल दॅट कॉजेस अन ऑब्जेक्ट टू मूव्ह, स्टॉप ऑर चेंज द डायरेक्शन. सरांनी तुला जॉईन हो म्हणून सांगितलंय. तर फोर्स म्हणजे काय बघा, अ फोर्स इज अ पुश ऑर पुल दॅट कॉजेस अन ऑब्जेक्ट टू मूव्ह, स्टॉप ऑर चेंज द डायरेक्शन. म्हणजे फोर्स म्हणजे काय, की एक प्रकारचं ओढणं किंवा ढकलणं असेल की ज्याच्यामुळं स्टेशनरी ऑब्जेक्ट मोशन मध्ये येतो किंवा मोशन मध्ये असणारा ऑब्जेक्ट स्टेशनरी होतो किंवा त्याची डायरेक्शन चेंज होते. तर फिजिक्स मध्ये त्याची डेफिनेशन म्हणजे भौतिकशास्त्रात त्याची डेफिनेशन कशी सांगितली बा, इन फिजिक्स अ फोर्स इज एनिथिंग दॅट मेक्स अन ऑब्जेक्ट ऍक्सेलरेट. आता ऍक्सेलरेट हा शब्द आलाय बा, ऍक्सेलरेट हा शब्द काय फार म्हणजे काय अवघड नाही, लक्षात कसं ठेवायचं. ऍक्सेलरेट म्हणजे काय, जसं आपण गाडीचा ऍक्सेलरेटर असतो की नाही, गाडीचा ऍक्सेलरेटर वाढवलं किंवा कमी केल्यानंतर काय होतं रे, गाडीचा वेग कमी जास्त होतो की नाही, म्हणजेच काय, त्याची मोशन कमी जास्त होते किंवा त्याची गती कमी जास्त होते. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टची गती कमी जास्त करायची असेल तर अशी कमी जास्त करणारे, गती कमी जास्त करणाऱ्या ऑब्जेक्टचे जी गोष्ट आहे त्या गोष्टीला काय म्हणतात, फोर्स म्हणतात. म्हणून इन फिजिक्स अ फोर्स इज एनिथिंग दॅट मेक्स अन ऑब्जेक्ट ऍक्सेलरेट. ठीक आहे. आता एक्झाम्पल इथं काही दिलेले आहेत तुम्हाला. फ्रिक्शन आहे, ग्रॅव्हिटी आहे. फ्रिक्शन फोर्स आणि ग्रॅव्हिटी फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स तर आपल्या सगळ्यांना महत्व आहे, सगळ्यात महत्वाचं. म्हणजे कुठलीही वस्तू ही आपण किती जरी वरती टाकली तर ती शेवटी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ही जमिनीकडेच खेचली जाते. बरोबर आहे, हे माहिती आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतो. तसंच फ्रिक्शन फोर्स सुद्धा महत्वाचा आहे. म्हणून फ्रिक्शन आणि ग्रॅव्हिटी हे दोन महत्वाचे फोर्सेस आहेत, ते आपण बघूया. तर इथं तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं नाही फोर्स, म्हणून आपण इथं फोर्सची डेफिनेशन बघितली. तर फोर्स म्हणजेच काय, कुठलाही स्टेशनरी ऑब्जेक्ट मोशन मध्ये आणायचं असेल किंवा मोशन मध्ये असणारा ऑब्जेक्ट स्टेशनरी करायचं असेल किंवा त्याची डायरेक्शन चेंज करायचं असेल तर जी गोष्ट आवश्यक त्या गोष्टीला काय म्हणलं जातं, फोर्स म्हणतात. म्हणून इन अ फिजिक्स अ फोर्स इज एनिथिंग दॅट मेक्स अन ऑब्जेक्ट ऍक्सेलरेट म्हणजे गती कमी जास्त करण्यासाठी जी गोष्ट आवश्यक असते त्याला फोर्स असं म्हणतात. ठीक आहे. आता त्यानंतर पहिला जो पॉइंट आपला आहे या चॅप्टर मधला तो म्हणजे कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. कॉन्टॅक्ट म्हणजे काय, संपर्क, म्हणजे आपण एकमेकांशी संपर्क असं म्हणतो बा, कॉन्टॅक्ट करणे. म्हणजे कॉन्टॅक्ट म्हणजे संपर्क आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस म्हणजे काय, असंपर्क, ज्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नाहीये त्याला नॉन कॉन्टॅक्ट म्हणतात. मग कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस म्हणजे काय आपण बघणार आहोत. त्यासाठी सुद्धा सुरुवातीला बघा एक एक एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवते. ह्या पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसते की एक व्यक्ती आहे, बरोबर आहे, आणि ती व्यक्ती एक जी कार आहे त्या कारला पुश करतोय, बरोबर आहे ना. ती व्यक्ती काय करते, ही जी असणारी कार आहे कदाचित बंद पडली असेल किंवा स्टेशनरी असेल त्याला पुश करतोय. आता ह्या दोन्ही ऑब्जेक्ट मध्ये कॉन्टॅक्ट आलाय का रे, ही व्यक्ती फोर्स लावते हे तर निश्चित आहे, पुश करते म्हणजे फोर्स आपण बघितलंय. तर ही व्यक्ती आणि कार ह्या दोन्हींच्या मध्ये कॉन्टॅक्ट आहे. ठीक आहे. दुसरं, आता जे इथं कुत्र्याचं पिल्लू आहे, कुत्र्याचं पिल्लू हा मुलगा ओढतोय त्याला. आता इथं सुद्धा ओढतोय म्हणजेच काय, फोर्स लावतोय. तर इथं सुद्धा फोर्स लावतोय. फोर्स लावत असताना ह्या दोन्हींमध्ये कॉन्टॅक्ट आहे का रे, आहे. म्हणजे ह्या रस्सीच्या साहाय्याने त्याला ओढतोय, बरोबर आहे, म्हणजे कॉन्टॅक्ट आहे. तिसऱ्या चित्रामध्ये इथं कॉन्टॅक्ट आहे का रे, तो त्या फुटबॉल जो आहे त्या फुटबॉलला पायाने त्याने काय केले, पुश केले, म्हणजे किक मारले, म्हणजे संपर्क आला होता, कॉन्टॅक्ट आहे. बरोबर आहे. तर ह्या तिन्ही चित्रावरून काय दिसतं आपल्याला, कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय सांगता येईल तुम्हाला, ज्या दोन ऑब्जेक्ट मध्ये म्हणजे एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्ट वर फोर्स लावत असताना त्या दोन्हींच्या मध्ये जर कॉन्टॅक्ट येत असेल, टू ऑब्जेक्ट्स मध्ये जर कॉन्टॅक्ट येत असेल तर त्या
तिथं असणार जे काही फोर्स असतं त्याला कॉन्टॅक्ट फोर्स म्हणतात. बघा, अ फोर्स ऍक्ट्स ऑन टू बॉडीज थ्रू अन इंटरॅक्शन बिटवीन देम. म्हणजे दोन वस्तूंवर ऍक्ट होणारं फोर्स जे असतं ते फोर्स जर दोन्हींच्या मध्ये इंटरॅक्शन होऊन फोर्स अप्लाय होत असेल तर त्या फोर्सला कॉन्टॅक्ट फोर्स म्हणतात. अ फोर्स ऍक्ट्स ऑन टू बॉडीज थ्रू अन इंटरॅक्शन बिटवीन देम. त्यांच्यातल्या आंतरक्रियेमुळे त्यांच्यामध्ये फोर्स ऍक्ट होत असेल तर त्या फोर्सला कॉन्टॅक्ट फोर्स म्हणतात. बघा डेफिनेशन, अ फोर्स इज सीन टू ऍक्ट थ्रू अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ दी ऑब्जेक्ट्स और व्हाया वन मोर ऑब्जेक्ट, सच अ फोर्स इज कॉल्ड एज कॉन्टॅक्ट फोर्स. बघा आणखी एकदा, अ फोर्स इज सीन टू ऍक्ट थ्रू अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट. म्हणजे तिथं तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट आलाय, म्हणजे कार आणि त्या व्यक्तीच्या मध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे, कुत्र्याचं पिल्लू आणि हा जो मुलगा आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. त्यानंतर फुटबॉलला किक मारतोय म्हणजे पाय आणि फुटबॉल ह्याच्यामध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. मग अशा वेळी जे फोर्स घडून येतं ज्याच्यामध्ये दोन ऑब्जेक्टचं किंवा दोनपेक्षा जास्त ऑब्जेक्ट मध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट असतो. अ फोर्स इज सीन टू ऍक्ट थ्रू अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ दी ऑब्जेक्ट्स और व्हाया वन मोर ऑब्जेक्ट. म्हणजे एक ऑब्जेक्ट, दोन ऑब्जेक्ट असतील किंवा दोनापेक्षा जास्त ऑब्जेक्ट असतील की ज्याच्यामध्ये फोर्स ऍक्ट होताना दिसतं आणि त्यावेळी त्या दोन किंवा दोनपेक्षा जास्त वस्तूंमध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट असतो. सच अ फोर्स इज कॉल्ड एज कॉन्टॅक्ट फोर्स. लक्षात आहे का बा? अ फोर्स इज सीन टू ऍक्ट थ्रू अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ द ऑब्जेक्ट्स और व्हाया वन मोर ऑब्जेक्ट. दोन किंवा त्याच्यापेक्षा एखादा जास्त ऑब्जेक्ट असेल आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्टून फोर्स ऍक्ट होत असेल तर त्या फोर्सला कॉन्टॅक्ट फोर्स असं म्हणतात किंवा संपर्क बल असं म्हणतात. लक्षात येते का बा? त्या तिन्ही चित्रावरूनच आपल्याला सोप्या पद्धतीने लक्षात ठेवता येईल की ज्या दोन वस्तूंमध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्टून फोर्स अप्लाय होतो त्या फोर्सला कॉन्टॅक्ट फोर्स किंवा संपर्क बल असं म्हणतात. बघा, वस्तूंच्या एकमेकांशी आलेल्या थेट संपर्कामुळे किंवा आणखी एका वस्तू मार्फत आलेल्या संपर्कामुळे बल प्रयुक्त झालेले दिसते, अशा बलास संपर्क बल असे म्हणतात. लक्षात येते? वस्तूंच्या एकमेकाशी आलेल्या थेट संपर्कामुळे किंवा आणखी एका वस्तूमार्फत आलेल्या संपर्कामुळे बल प्रयुक्त झालेले दिसते, अशा बलास संपर्क बल असे म्हणतात. म्हणजे कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस मधला आपण पहिल्यांदा कॉन्टॅक्ट फोर्स बघितलं की ज्याच्यामध्ये या चित्रावरून आपल्याला लक्षात येते की ज्यावेळी दोन वस्तूंच्या मध्ये बल प्रयुक्त होत असतं त्यावेळी त्या दोन वस्तूंमध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट येतो, अशा बलाला कॉन्टॅक्ट फोर्स किंवा संपर्क बल असं म्हणतात. बरं, a force is applied between two objects even if the two objects are not in contact, such a force is called as non contact force. आता बघा, नॉन कॉन्टॅक्ट फोर्सची डेफिनेशन कसं सांगितले? अ फोर्स इज अप्लाइड बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. दोन वस्तूंच्या मध्ये बल प्रयुक्त होतं, परंतु तिथं बल जरी प्रयुक्त होत असलं तरी त्या दोन वस्तू एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये नसतात. आता वरती जी उदाहरणं बघितली त्या सगळ्या उदाहरणांच्या मध्ये दोन वस्तूंच्या मध्ये कॉन्टॅक्ट होता, परंतु ज्यावेळी दोन वस्तूंच्या मध्ये फोर्स किंवा एक वस्तू दुसऱ्या वस्तूवरती फोर्स ऍक्ट करते परंतु तिथे कुठलाही कॉन्टॅक्ट नसतो, कॉन्टॅक्ट नसताना सुद्धा फोर्स ऍक्ट होतो, अशा फोर्सला नॉन कॉन्टॅक्ट किंवा असंपर्क बल असं म्हणतात. बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला आता पहिल्या चित्रात काय दिसते? मॅग्नेट आहे आणि काही टाचणे आहेत किंवा खिळे. आता इथं खिळ्यांच्या वरती खिळे जरी लांब ठेवले थोड्या अंतरावर तरी सुद्धा मॅग्नेट त्या खिळ्यांच्या पासून लांब असलं तरी ते खिळ्यांना आकर्षित करतो, बरोबर आहे ना? मग इथं कॉन्टॅक्ट आलता का रे? खिळे आणि मॅग्नेट ह्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नसताना सुद्धा खिळ्यांना मॅग्नेटनी अट्रॅक्ट करून घेतलं, म्हणजे इथं नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. दोन वस्तूंच्या मध्ये कॉन्टॅक्ट न येता सुद्धा ही त्या खिळ्यांवरती त्या मॅग्नेटनं फोर्स ऍक्ट केले. सगळ्यात उदाहरण चांगलं सांगायचं म्हटल्यानंतर आपल्यावरती सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतो. मग आपला आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स ह्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट आहे का? नाही, तरी सुद्धा त्याच्या आपल्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतो. आणखी एक सोपं उदाहरण, समजा कुठल्याही फळाच्या झाडावरून ज्यावेळी फळ पिकतं त्यावेळी फळ खाली पडतं. आता ह्याच्यावरूनच न्यूटन्सचा लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन सांगितला, ज्याचं आपण नेहमी उदाहरण सांगतो सफरचंदाचं, बरोबर की नाही? तर ते फळ खाली का पडलं सांगा? त्या फळावरती कुठली पृथ्वीने जाऊन बल लावलं का? नाहीये. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे, म्हणजे पृथ्वीचं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स होतं त्यामुळे ते फळ खाली येतं आणि कुठलीही वस्तू कुठल्याही झाडाला लागलेलं फळ पिकल्यानंतर खाली येणारच, कारण त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतो. म्हणजे तिथं सुद्धा दोन्ही वस्तूंच्या वरती फोर्स कुठलाही ऍक्ट झालेला नाही. आता हे सुद्धा आपण बऱ्याच वेळा बघतो की कंगवा घेतला आणि जर आपण डोक्याला घासला असेल आणि खाली कागदाची कपटे ठेवली तर कागदाची कपट ह्या दोन्हींच्या मध्ये कॉन्टॅक्ट नसताना सुद्धा कागदाची कपट त्या कंगव्याकडे आकर्षली जातात किंवा अट्रॅक्ट केले जातात. तिथे सुद्धा कॉन्टॅक्ट नाहीये. मगाशी उदाहरण सांगितलं की नारळाच्या झाडावरून नारळ खाली पडतं,
तर इथं कुठं कॉन्टॅक्ट आला का? नाही. तर सुद्धा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे ते नारळ खाली पडलं. तर असं जे काय फोर्स असतं, फोर्स इज अप्लाइड बिटवीन टू ऑब्जेक्ट्स इव्हन इफ द टू ऑब्जेक्ट्स आर नॉट इन कॉन्टॅक्ट. म्हणजे जरी त्या वस्तू एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये जरी नाही आल्या तरी सुद्धा त्याच्यामध्ये जो फोर्स ऍक्ट होतो त्याला काय म्हणलं जातं? नॉन कॉन्टॅक्ट फोर्स असं म्हणतात किंवा असंपर्क बल असं म्हणतात. म्हणजे संपर्क बल आणि असंपर्क बलाची व्याख्या तुम्हाला समजली का? बघा, संपर्क बल म्हणजे काय की ज्यावेळी दोन वस्तूंच्या मध्ये बल किंवा फोर्स ऍक्ट होतं त्यावेळी त्या दोन्ही वस्तू जर कॉन्टॅक्ट मध्ये असतील तर त्याला कॉन्टॅक्ट फोर्स म्हणतात. आणि ज्यावेळी दोन वस्तूंच्या मध्ये फोर्स ऍक्ट होताना दोन्हीच्या मध्ये कॉन्टॅक्ट नसून सुद्धा त्याच्यावरती फोर्स ऍक्ट होतो अशाला नॉन कॉन्टॅक्ट फोर्स असं म्हणतात. ठीक आहे बा, दोन वस्तूंमध्ये संपर्क नसला तरीही त्या दोन वस्तूंमध्ये बल प्रयुक्त होताना दिसते अशा बलास असंपर्क बल असं म्हणतात. अशा बलाला काय म्हणलं जातं? असंपर्क बल असं म्हणतात. की ज्या दोन वस्तूंमध्ये संपर्क नसला तरी सुद्धा त्या दोन वस्तूंमध्ये फोर्स किंवा बल प्रयुक्त होतं अशा बलाला असंपर्क बल असं म्हणतात. लक्षात आले तुम्हाला दोन्ही? कॉन्टॅक्ट फोर्स अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. हो. आता नॉन एक्झाम्पल बघूया कॉन्टॅक्ट. आपण. बघा, कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे एक्झाम्पल बघूया. बघा इथे चित्रात सुद्धा दिसतंय तुम्हाला. अप्लाइड फोर्स हे कॉन्टॅक्ट फोर्सचं एक्झाम्पल आहे. स्प्रिंग फोर्स, स्प्रिंगला दाबल्यानंतर त्याच्यावर आपल्याला लक्षात येतं. ड्रॅग फोर्स म्हणजे हेलिकॉप्टर उडणं असेल. फ्रिक्शनल फोर्स, ज्यावेळी घसरत जातं त्यावेळी त्याच्यावरती फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट होतो, कारण जे काही बर्फ असेल किंवा जो काही रस्ता असेल त्या आणि त्या वाहनाचा त्या दोन्हींच्या मध्ये संपर्क असतो. तिथं नॉर्मल फोर्स आहे, कारण का दोन्ही वरून आणि खाली दोन्हीकडनं ऍक्ट होतो. आता हे मॅग्नेटिक फोर्स आहे. तिथं इलेक्ट्रिक फोर्स आहे, म्हणजे अणूमध्ये इलेक्ट्रॉन केंद्रकाभोवती फिरत असतो तर इलेक्ट्रिकल फोर्स आहे. आणि सफरचंद खाली पडतं म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. म्हणजे ही वरची सगळी जी उदाहरणं आहेत ती कसली आहेत सांगा? कॉन्टॅक्ट फोर्सची असतील. आणि ही खालची उदाहरणं आहेत काय सांगा? नॉन कॉन्टॅक्ट फोर्सची. तर आणखी एकदा आपल्याला कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय? मस्क्युलर फोर्स म्हणजे स्नायू बल. स्नायूने जे जे आपण बल लिफ्टिंग करतो किंवा पुशिंग करतो किंवा पुलिंग करतो, एखादी वस्तू उचलणं असेल, ढकलणं असेल किंवा ओढणं असेल, मस्क्युलर फोर्स वापरतो आपण, स्नायू बल आहे. तर ही सगळी कॉन्टॅक्ट फोर्सची उदाहरणं आहेत. आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेसची एक्झाम्पल्स काय सांगता येतील आपल्याला? मॅग्नेटिक फोर्स असेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असेल. इथं जे चित्रात दाखवलंय तुम्हाला हे तिन्ही उदाहरणं काय आहेत? नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे एक्झाम्पल आहेत. ठीक आहे, म्हणजे आपण आज कोणता पॉईंट बघितला? कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, की ज्याच्यामध्ये सुरुवातीला आपण कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे एक्झाम्पल वरून बघितलं. त्यानंतर नॉन कॉन्टॅक्ट फोर्सची डेफिनेशन बघितली. सगळ्यात सुरुवातीला आपण फोर्स म्हणजे काय बघितलं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. फोर्स कुठलाही स्टेशनरी ऑब्जेक्ट असेल तर तो स्टेशनरी ऑब्जेक्ट मोशन मध्ये आणण्यासाठी किंवा मोशन मध्ये असणारा ऑब्जेक्ट स्टेशनरी करण्यासाठी किंवा त्याची डायरेक्शन चेंज करण्यासाठी जी गोष्ट आपल्याला तिथं करावी लागते किंवा अप्लाय करावं लागते त्या गोष्टीला काय म्हणलं जातं? फोर्स असं म्हणतात. त्याची डेफिनेशन आपण बघितली. त्यानंतर कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आणि त्याचे एक्झाम्पल आपण बघितले. ठीक आहे.